नमस्कार, श्री स्वामी समर्थ. वैशालीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मुंबई स्टाईल भेळपुरी बनवणार आहोत. जेव्हा आपण बाहेर शेवपुरी भेळपुरी खायला जातो, पण मुंबईच्या चाटची मजा वेगळीच आहे. तर आज आपण सुकी भेळ, ओली भेळ आणि शेवपुरी कशी बनवली जाते ते बघणार आहोत. या चाटसाठी लागणारी सर्वात प्रथम म्हणजे चटणी. आता चटणीचे 4ही व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत. इथे आता आपण कुरमुरे घेतलेले आहेत. छान असे भाजून घ्यायचे, कारण कुरमुऱ्यामध्ये दमटपणा असतो, म्हणून कुरकुरीत छान असे भाजून घ्यायचे. आता सर्वप्रथम आपण सुकी भेळ बनवणार आहोत. तर सुकी भेळसाठी मी इथे कुरमुरे घेतलेत. त्याच्यानंतर त्यात थोडेसे शेंगदाणे, थोडेसे चणे, थोडेशा लाल तिखट चण्याची डाळ, थोडीशी सुकी पुरी आणि नंतर त्याच्यामध्ये उकडलेला मी बटाटा तो टाकलेला आहे. थोडासा कट केलेला कांदा, कट केलेला टोमॅटो आणि कैरीचा सीझन असल्यामुळे कैरीही थोडीशी टाकले. आणि जी आपण सुकी भेळसाठी चटणी बनवली होती ती टाकले. वरून चाट मसाला आणि शेव आणि मस्तपैकी ताजी ताजी कोथिंबीर. हे सर्व आता आपल्याला फास्टमध्ये मिक्स करायचे आहेत. फटाफट मिक्स केले आणि मस्तपैकी तयार झाली आपली सुकी भेळपुरी. बघा, मस्तपैकी असा कोन केला आणि त्या पेपरच्या कोनमध्ये भरले. वरून गार्निश केलं. बघा, टोमॅटो, कांदा, थोडंसं शेंगदाणे, थोड्याशा डाळ्या टाकल्या. वरून थोडासा चाट मसाला, कैरी आणि थोडासा लिंबू आणि कोथिंबीर आणि वरतून शेव. एकदम झकास वाटते ना, बाहेरची सारखी. तोंडाला पाणी सुटलं ना. मग आता इथे आपली ही सुकी भेळपुरी तयार झाली. आता आपण ओली भेळ कशी बनवतात ती बघूया. इथे मी कुरमुरे घेतलेत. सेम प्रोसेस आपल्याला सुक्या भेळसारखेच आहेत. थोडेसे खारे शेंगदाणे, चणे, भाजलेल्या डाळ्या, 2 सुक्या पुऱ्या घेतल्या आहेत, त्या कुस्करून टाकल्या आहेत. थोडासा बॉईल केलेला बटाटा टाकला आहे, थोडासा कांदा, थोडंसं टोमॅटो आणि वरून थोडासा चाट मसाला. आणि इथे आपल्याला चटणीचा उपयोग होतो. जी आपण ग्रीन चटणी बनवली होती ती इथे टाकणार आहोत, जी स्पायसी असते. आणि इथे ही रेड कलरची चटणी गार्लिक फ्लेवरची आहे ती टाकणार आहोत. त्याच्यामधून फ्लेवर खूप ह्या ओल्या भेळला खूप छान येतो. आणि मेन चटणी म्हणजे आपली चिंच, गूळ आणि खजूर याची चटणी, ती याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि सर्व मिक्स करणार आहोत. वरून थोडंसं लिंबू आणि वरून खूप सारी कोथिंबीर आणि बारीक नायलॉन शेव. हे सर्व आता आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे. जेव्हा तुम्ही ओली भेळसाठी मिक्स करायला भांडं घ्याल तेव्हा मोठं घ्या, कारण माझ्याकडे भांडं छोटं होतं ते. आणि मिक्स झाल्यानंतर आपण हे एका पेपर डिशमध्ये काढून घेतले. वरून आपण आता गार्निशिंग करूया. नायलॉन शेव, थोडीशी शेंगदाणे, परत भाजलेली तिखट डाळ, कांदा, टमॅटो, थोडीशी कैरी कारण सीझन आहे म्हणून, कोथिंबीर आणि त्याच्यावरती अजून नायलॉन शेव. इथे आता आपली ओली भेळ तयार झालेली आहे. सुकी भेळ झाली, ओली भेळ झाली. आता पुढे काय, मग राहिल्या होत्या पुऱ्या. मस्तपैकी आता चटपटीत शेवपुरी बनवूया. मस्त पुऱ्या लावून घेता एका प्लेटला. त्याच्यावरती बटाटा बॉईल केलेला होताच तो मस्तपैकी लावून घेतला. वरून चाट मसाला, मस्त फ्लेवर येतो. त्यानंतर उरलेला कांदा होता तो सर्व लावून घेतला. त्यानंतर टोमॅटो राहिला होता शिल्लक, तो सर्व बटाट्यावरती लावून घेतला. त्याच्यानंतर इथे मी मेन चटण्या वापरल्या सगळ्या. पहिली हिरवी ग्रीन चटणी जी स्पायसी असते ती टाकली थोडी थोडी. नंतर गार्लिक चटणी रेड, त्याचा तर फ्लेवर खूप छान येतो, ते टाकलं थोडं थोडं. त्याच्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेतली. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर जी आपली मेन चटणी असते खजूर, चिंच, गूळ, आंबट गोड, ती टाकून घेतली, कारण तिचा फ्लेवर पण आपल्यातून खूप छान असतो. त्यानंतर वरून शेव, नायलॉन शेव ती टाकून घेतली. छान असे सर्व बाजूनी भरभरून टाकले. वरून कोथिंबीर आणि थोडेसे राहिलेले शेंगदाणे, तिखट डाळ्या त्या सर्व टाकून घेतल्या.
इथे आता आपली चटपटीत शेवपुरी तयार झाली आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा। थँक्यू।